अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत सोलापूरकरनं वादग्रस्त वक्तव्य केले। त्याचे तीव्र पडसाद उमटले। सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर सोलापूरकरनं माफी मागितली आहे। जय भवानी जय शिवाजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। अभिनेता राहुल सोलापूरकरचा माफीनामा। मी जाहीर माफी मागतोय। आधी वादग्रस्त वक्तव्य, नंतर दिलगिरी। ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही। राहुल सोलापूरकर विरोधात संतापाची लाट। अटक करा जातीवादाला अटक करा। आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। आधी वाटेल ते बडबडायचं आणि नंतर माफी मागून त्यावर पडदा टाकायचा, अशी नवी प्रथाच आता सुरू झाली। राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत राहुल सोलापूरकरनं वादग्रस्त विधान केलं। त्याच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले। राज्यभरातून संतापाची लाट उसळली। त्यानंतर सोलापूरकरनं माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे। हे ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिलंय त्यांना हे सर्व माहिती आहे। तरीही हे का केलं जातंय याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे। मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही। आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय। सोलापूरकरनं माफी मागितली असली तरी संतापाचा उद्रेक झाला। सोलापूरकरच्या पुण्यातल्या घराबाहेर भीम आर्मी आणि भीम शक्तीनं आंदोलन केलं। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करण्यात आलं। सोलापूरकरच्या विधानाचा निषेध करत त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली। अटक करा जातीवादाला अटक करा। धाराशिव मध्ये सुद्धा राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। महामानवाची विटंबना करणाऱ्या राहुल सोलापूरकरांचा कळंब मध्ये सोलापूरकरनं केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सोलापूरकर विरोधात निषेधाच्या घोषणा देत त्याचा पुतळा देखील जाळण्यात आला। सोलापूरकरच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजीचा सूर उमटलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। आता पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल। खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय। पोलीस प्रोटेक्शन आज न उद्या कमी होईल आणि नंतर त्याला समजेल की ह्याच्यातलं काय होतं। परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला। त्याच्यातला वर्णवर्चस्व वादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला, तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो माणूस कर्तृत्ववान आहे, त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी सुद्धा राहुल सोलापूरकरला खडे बोल सुनावले। उगाच वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेऊ नका असा सल्ला सुद्धा भुजबळांनी दिला। कुठपर्यंत आपण काय बोलायचं हे सांभाळलं पाहिजे ना। ते जेव्हा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाला लाच देऊन बाहेर तिथून निघाले, त्या खरोखरच डोक्यामध्ये तिडीक निर्माण झाली। कोण माणूस म्हटलं हे असं बोलणार आहे? हे कोण आहे ती अशी? हा, अरे औरंगजेबा काय हिंदुस्थानचा राजा, त्याला काय कोण लाच देणार आहे? काय लाच देणार त्याला? भाजप नेते प्रसाद लाड यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय। हे वक्तव्य खेदजनक असून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल असं लाड म्हणाले। राहुल सोलापूरकरांचं केलेल्या वक्तव्याचं मी दोन्ही वक्तव्यांचा निषेध करतो। निश्चितपणे त्यांनी जी वक्तव्ये केली ही खेदजनक आहेत, त्रास देणारी आहेत, जनतेच्या भावनांना दुखावणारी आहेत। त्यांच्यावरती कायद्याच्या चौकटीत निश्चितपणे कारवाई केली जाईल याची मला खात्री आहे। समाजाचे आदर्श आणि महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगणं महत्त्वाचं असतं। इतिहासाचं अचूक ज्ञान आणि माहितीशिवाय वक्तव्य करणं चूक आहे। सामाजिक तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वादग्रस्त विधानं महापुरुषांबाबत करू नयेत असं आवाहन राज्य सरकारनं देखील केलंय।
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई.